सागर देसाई शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र वारणानगर आज 8 सप्टेंबर 2024 आमच्यासाठी फार आनंदाचा दिवस आहे म्हणायला काही हरकत नाही. कारण का 8 सप्टेंबर 2023ला आमचे लाडके मित्र सुशांत भोसले यांचा आमच्या ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्रामधून डिस्चार्ज झाला होता. आणि त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं की सर मी तुम्हाला भेटायला एका वर्षानंतरच येणार. मला त्यांच्यावरती विश्वास असा नव्हता, कारण का असं सांगणारी भरपूर लोक असतात. पण त्या माणसाला एवढा मानला पाहिजे, शब्दाचा पक्का आहे की मी मनावरती घेतलं. आणि बरोबर 1 वर्षानंतर आज ते मला अचानक सरप्राईज देण्यासाठी आले. मला सकाळी फोन केला त्यांच्या मित्रांनी, सर तुम्ही आज आहात का? मी सांगितलं आज कुठं जाणार नाही, काय अडचण नाही, मी जागेवरती आहे. तर हेनेच त्यांना फोन करायला लावला होता की सर आहे का बघा, मला सरांना जाऊन सरप्राईज द्यायचा आहे. आणि आज खरोखर आम्हाला एवढा आनंद झाला आहे की 1 वर्षापूर्वी दिलेल्या माणसानं, 1 वर्षापूर्वी असणारा ॲडमिट पेशंट, त्या व्यक्तीनं आम्हाला इथं व्यसनमुक्त होऊन जात असताना आम्हाला एक शब्द दिला आणि तो शब्द त्यांनी पाळला. त्याबद्दल मी परमेश्वराचा त्यांचे पण आभारी आहे की बाबा आज ती पूर्णपणे निर्व्यसनी म्हणून त्यांचं आयुष्य जगत आहे. तर थोडक्यात आपल्या ह्या मित्राकडून आमच्या केंद्राबद्दल त्यांचं काय मत होतं, त्यांना कसा प्रवास इथं आमच्याकडे झाला, त्यांचं वैयक्तिक मत काय आहे, थोडक्यात आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. नमस्कार नमस्कार नमस्कार. माझं नाव सुशांत अशोक भोसले. माझं सध्या वय 42 चालू आहे. मी व्यसनाच्या पूर्ण आहारी गेलो होतो. ना दिवस ना रात्र दारू पिणे, तंबाखू खाणे, सिगरेट कधीतरी, मावा गुटखा सगळं चालू होतं. एक चालू झाली की चालूच. घरातली वैतागलेली, ना संसार व्यवस्थित सुखाचा, ना घरच्यांना सुख. घरातली वैतागलेली, काय करावं सगळे इलाज करून झाले. शेवटी बाबांना या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राबद्दल माझ्याच एका मित्राकडून माहिती मिळाली. बाबांनी सरांना फोन केला तसा सगळे घरातले सुद्धा आधारंतरीच होते. काय आता उपयोग नाही. गावात आणि गल्लीत माझ्यावरती पैसे लागत होते की 2-2.5 महिन्यामध्ये हे असं जर राहिला दारू पित आणि असं फिरलं तर 2-2.5 महिन्यानंतर तो माणूस संपणार. हा 2-2.5 महिन्याच्या पुढे जगत नाही. ह्या कंडिशनला मिळाला. घरच्यांनी चौकशी केल्यानंतर सरांना फोन केला. सरांनी पूर्ण माझी चौकशी केली, कसं आहे काय. असा सहजासहजी मला काय ते तिने हातपाय बांधून उचलून आणणं वगैरे हे ते इतर पेशंटच्या बाबतीत जर ते लय व्हायबल असला, पेले असला, दांगा करत असला तर ते वेगळं होतं. पण मला माझ्या भागातून इकडं आणणं मी तेवढं सोपं नव्हतं सर. बरोबर, तुम्हाला ती पण कल्पना माझ्या बाबांनी दिली असेल. त्या तुमचं राजकीय वलय मी शाखा प्रमुखपासून विशेष कार्यकारी अधिकारीपर्यंत मी गेलेलो. जनसंपर्क मित्र परिवार मोठा. आणि त्यात मग काय दारू पिणारी मैत्री म्हणजे काय झालं नुसते एका तुकड्यावर लगेच मित्र तयार. वस्तू न्यायला लागलं म्हटलं तर गाडी अडवून गाडी फोडून मला त्यातून बाहेर काढला. पण सरांचे खरोखर मी सर आता मागाशी म्हटले माझे आभार, पण मी सरांचे आभार मानते एवढं कमी की त्यावेळेला त्या कंडिशनमध्ये तिने अगदी व्यवस्थितरित्या सांगून समजून न मला हिची माहिती देतं का अशा पेशंटला त्या तऱ्हेनं जाणायला लागलं. आणि तिने बरोबर ते कसं आहे, फक्त भेटत जसा गोंधळ घातला पाहिजे म्हणतात तसं ते त्यांच्याकडे कला आहे. तिने मला बघितल्यानंतर स्ट्रक्चर बघितल्यानंतर ह्या माणसाला काय पद्धतीने नेला पाहिजे अगदी व्यवस्थित मला इथं आणेपर्यंत तिने कुठल्याही गोष्टीची मला तसदी दिली नाही. इथं आल्यानंतर ज्यावेळेला मी पहिला पाय टाकला त्यावेळेला मला कळालं की मी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आता दाखल. तोपर्यंत माझ्या लक्षात आलेलं नव्हतं. ठीक आहे, आता आलोय तर आलोय. शेवटी आम्ही काय कार्यकर्ते जोरात, त्यात पोटात आखाबाई होतीच. बघे काय करतात. आल्याबरोबर सरांनी माझे पहिल्यांदा खडा दिली. मी असं करून असं आणलाय, मी कोण आहे माहीत आहे का नाही. अरुण डोळेच्या गँगमध्ये मी काम केलं. आता शाखा प्रमुख पदापासून मी विशेष कार्यकारी अधिकारी पदापर्यंत आहे. आमचं मंडळ मोठं आहे, एवढी पोर आहे, तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही इथं मला ठेवूनच बघा. एका रात्री 3-4 वाजेपर्यंत तुम्ही मला अडवून जातो. इथलं कडेकोंडे काढून मी गायब झालेला असणार. बाहेर पडल्यानंतर तुमचं पहिला सेंटर कसं बंद पडेल ह्याच्यासाठी पहिल्यांदा मी माझा वेळ घालवला.
आणि ज्यावेळेस सेंटर बंद पडेल तुम्ही मला कुठेही रस्त्याला दिसाल तो तुमचा शेवटचा दिवस असेल असं मी सरांना तोंडावर सांगितलं. प्रचंड राग मनस्ताप येतं. अजून काही माझी ट्रीटमेंट चालू झाली नव्हती, काय नव्हती. इथं फक्त आणल्याबरोबर माझं हे रडगाणं इथं चालू झालं. पहिला तुम्हाला संपवणार, इथनं गेली मग बाबांना संपणार नाही कोणाला. माझ्या ह्या सगळ्या कार्यप्रणालीच्या आड्या येणार आहेत. आमची कार्यप्रणाली काय, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी दारू पिणे जेवढं नाही, ह्याच्या आड्या येते. आता हिने आम्हाला सुधारायसाठी घरातल्याने यांच्याशी संपर्क काय केला, आम्ही कुठंतरी यांना कमी व्हावं, सुधारावं, बंद व्हावी, मालक म्हणून जगावं, त्यासाठी ह्यांना संपर्क केला. हिने त्यांचं एक कामच आहे, हिने त्यासाठी प्रयत्न केला. आणि आम्ही त्या दोघांचा बी प्रयत्न हाणून पाडून आणि आम्ही राक्षस प्रवृत्तीनं जगायसाठी हिने आम्हाला चांगलं करायचे प्रयत्न आडफाटा करायसाठी आम्ही यांना धमक्या देऊन मारायचे. हा न्याय नव्हता ते त्यावेळेला कळाला नाही, तो आत्ता कळतो. कारण चांगल्या गोष्टीसाठी थोडा वेळ जायला लागतोय, वाईट गोष्टी लगेच घडून जात्यात, चांगल्या गोष्टीसाठी वेळ लागतो. झालं त्या दिवशी मग मला जरा माझा फ्लो जास्त होता, टेम्परेचर जास्त होतं, व्हायबल होतं. जेवायला मला ताट देत, मी जेवलो नाही, काही नाही. 2 वेळी प्रयत्न केला, चालायचा प्रयत्न केला, तरी पण नाही. माझी बीपी वगैरे तपासली, सगळं झालं. तिथं पनिशमेंट असते. जसा भक्त भेटल तसं गोंधळ झाला. मला मस्त बेड वगैरे लावून दिलेला, तिथं शांत होत. माझा दंगा बघून गेली. मग यांच्या पद्धतीनं जी शिक्षा आहे ती केली. एका खोलीमध्ये मला टाकते, अंतरून नाही, पागून नाही, काय. सकाळ पण आमची उचलली बऱ्यापैकी, तरी पण नाही, हाय तसंच चालू. तर त्या खोलीमध्ये तुम्हाला जर टाकलं नसतं तुम्ही काय केलं असतं? नाही, त्या खोलीमध्ये टाकलं नसतं तर मी रात्री पळून जायचा 100% प्रयत्न करणार. जो माझ्या आड येणार त्याला माझ्यापासून धोका होता. मी मारायला देखील मागं पुढं बघितलं नसतं. आडा येणार मग ते कोण पण असो, हातात काही गावल ते हत्यार झालं असतं, समोर येईल ते माझा शत्रू झाला असतं. ते हे काही वेळेला हे प्रोटेक्शनसाठी करावं लागतं, योग्य आहे का नाही, नाही? नाही, नाही, नाही. मला अगोदर हे सगळं अयोग्य वाटत होतं, पण ती जर परिस्थिती आता बघितली तर ज्या त्या परिस्थितीला जी ती शिक्षा इथे देतात ते बरोबरच आहे. द्यायला पाहिजे नव्हतं. द्यायला पाहिजे 100%. का आज माझ्यासारखा घरात आमच्या 7 जणांचं कुटुंब, तर मी एकटा पितोय तर घरदार वैतागले. घरदार वैतागले. आज मी एकटा दारू पितोय आमच्या घरात, बाकी कोणाला दिसत नाही, तर माझी 6-7 माणसं डिस्टर्ब आहेत की वैतागात. आणि आज यांच्याजवळ इथं 70+ आहे. जर एकट्या माणसाला घरदार, समाज, गाव वैतागत असेल, चौक, माझे मित्र वैतागले शेवट, की मी आलो जी मला बघितलं की गोळा व्हायची, ते बघितली ती मला वनवार म्हणून गायब व्हायची, अक्षरशः थांबायची नाही. माणसांना उठलेल्या प्रकार आमच्याजवळ कोण, आमच्या जमातीची माणसं, दारू पिणारी, पुड्या खाणारी, तंबाखू खाणारी, हीच आमच्याजवळ. चांगली माणसं जवळ थांबायची नाही. आणि सर तर आमच्यासारखी 70 सांभाळतात म्हटलं तर त्यांनी कॅपॅसिटी किती ठेवली असेल, हँडल करणं जोग नाही आहे. पण व्यसनमुक्ती केंद्राच्या बाबतीत मी इथं बाहेर पडल्यानंतर चांगल्यापेक्षा वाईट आणि समजापेक्षा गैरसमज पसरवणारे लय झाले. हे माझं ठाम मत आहे. मी कोणावर टीका करणार नाही, पण मी स्वतः अनुभवलंय, मी स्वतः इथं सगळं बघून गेलोय. पण हे होता का म्हणा, का व्यसनमुक्तीचे केंद्राची संख्या जरी जास्त असली तरी त्याच्याविषयी जे गैरसमज पसरवणारे लोक आहेत, बाबा तुम्हाला सुधारायचं नाही ना, तुम्ही सुधारणार, माझी हात जोडून विनंती. पण जे लोक सरांच्या सारखे एक चांगलं काम करायला लागले त्यांच्या तरी तुम्ही अडवू नका. व्यसनमुक्ती केंद्र चांगले काम करायला लागले, सरांच्या तर व्यसनमुक्ती केंद्राबद्दल मला अजिबात हरकत नाही की इथं जे होतंय ते तिची कॅपॅसिटी बघूनच होतं. मग त्याला चांगल्या देणारी सुविधा असतील किंवा त्याला देणारी पनिशमेंट, त्याला शिक्षा असेल. तुम्हाला मी शिक्षा पण दिली होती. मला शिक्षा, जेवण तुम्हाला मला वाटतं एक चपाती दिली होती. मला एक चपाती आणि चटणी मिळायची जेवण. मी जेवणाबद्दल इथं गोंधळ घातलेला डायरेक्ट आंदोलन टाईप. शेवटच्या पायरीवर काय असेल ते निर्णय बोलणं, शेवटच्या पायरीवर समजुतीचा कुठला भाग नाही. मग ते हिने बघणार नाही तर पनिशमेंट. मला आत एक खोली असते, त्या खोलीमध्ये मला ठेवलेलं, तिथं व्यवस्था बऱ्यापैकी पनिशमेंटच असते. तुम्हाला अंतरून पांघरून दिलं जात नाही, त्याशिवाय तुम्हाला बाहेर टाकलेल्या गाडीची किंमत कळणार.
तुम्हाला दात घासायला देत नाही, त्याशिवाय तुम्हाला स्वच्छतेचे महत्व कळणार, आंघोळ करायला देत नाही, तुमचा आवाज तुम्हाला आल्याशिवाय तुम्हाला स्वच्छतेचा नियम कळणार. हे तुम्ही चांगलं, तुमचं चांगला आणि वाईटाचा फरक ठरवण्यासाठीच या शिक्षण आहे. पण माझा गैरसमज होता, मी पण शिवाय देत होतो सगळं, पण ज्या वेळेला मला इथे 1.5 महिना कंप्लीट झाला, 1.5 तुम्ही महिना चपातीच्या मागण्या करत होता. मी चपातीची चपातीची मागणी केली की मी काय केली, तुमच्या चपात्या कमी करत होतो. कमी झालं. लक्षात आलं. तुम्ही मला बोलत होता की आम्ही पैसे दिले, तुम्ही मी सरळ सरळ चपाती कमी आली, आम्ही काही इथं फुकट आलेलो नाही, आम्ही पैसे भरले, आम्हाला हे मिळालंच पाहिजे, माझ्या ह्यांच्यावर भांडण असायचं, माझी चपाती कमी होत जायची. इथं मी तुम्हाला चटणी चपाती दिली. चटणी आणि चपाती, मला ना आमटी मिळाली, ना आठवड्यातून एकदा चिकन मिळते, आठवड्यातून एकदा अंडी जर मिळते, स्पेशल मेनू स्वीट काय तर असतोय, काय काय नाही, चटणी आणि चपातीवर मला ठेवलं. इथे जेवण कसं असतं, इथे जेवण कसं असतं, तुम्हाला कसं जेवण मिळालं? जेव्हा मी ज्या वेळेला इथं ऍडमिट झालो, मला आणलं त्यावेळेला दारू माझी तब्येत कम्प्लिटली खराब, 65 किलो वजन, म्हणजे आता ऐकून आपल्याला वाटतं की चांगलं आहे. मी 92वरून 65 किलोवर आलो, 92वरून 65 किलोवर आलो, एवढी तब्येत माझी खराब झाली की 1.5 वर्ष एवढं उत्तर दिलं. इथं आल्यानंतर 1-1.5 महिना माझा पनिशमेंटचा गेल्यानंतर माझी 1.5 महिन्यात तब्येत 65 वरनं इथं 72 वर जर होतो मी, बरोबर. 1.5 महिन्यात मी 65 वरून 72 वर 7 किलो वजन माझं 1.5 महिन्यात. मी इथं जेवण पौष्टिक, शरीराला रुचकर, तुम्हाला व्यवस्थित. काही लोकांचं असं पण नाही की जेवण चांगलं नसतं, नाही जेवण देत नाही, पनिशमेंट देतात. तुम्हाला शेवटी कसं आहे, तुम्हाला अति चांगलं खायला लागलं की तुम्ही मस्त केलंय, अति चांगलं खायला घालून आम्ही घरात चांगलं करून केलं. आम्हाला कसं आहे, बाहेर जर सगळं तुम्हाला जर घरच्यासारखं मिळायला लागलं घरची किंमत करणार. तर घरची किंमत कळणार नाही. बाबा घरात येतं का, तुम्ही इथून सुटलं की परत तिथं काढ करणार आणि परत येत का, काम धंदा करायला नाही, काय नाही, हे काढ करायला यायचं, घरचे पैसे मागून तिथे यायचं, खायचं निवांत. इथं दिलं जातं, तुम्हाला पोटभर दिलं जातं, चपाती मिळणार, भाजी मिळणार, आमटी मिळणार, भात मिळणार, आठवड्यातून एकदा चिकन मिळणार, अंडी मिळणार. पण तुम्हाला कसं आहे, घरच्यापेक्षा चवीला फार कमी असेल तर शरीराला पोषक. जर खरोखर चवीला खराब आहे तर माणूस ते खाणार नाही. मग तुम्हाला चवीला जर कमी लागते तर तुम्ही 3-3-4 चपात्या, मग तुम्ही 3-3-4 चपात्या कसं खाताय, तुमचं 1.5 महिन्यात 7 किलो वजन कसं वाढते, ह्या पण गोष्टीचं उत्तर द्या. म्हणजे आरोप करणाऱ्यांनी ह्या पण गोष्टीचं उत्तर द्या. बाबा तुमचं पोरगं तिथं 3 महिने होतं, 1.5 महिने त्याला जर जेवण व्यवस्थित नव्हतं, ठीक आहे, ते सोडले, तर 1.5 महिन्यात त्याचं जर 7 किलो वजन वाढलं तर तुम्ही कसं म्हणताय की तिथं जेवणाची आपदा आहे? काय नाही, जो जेवढं खातोय त्याला तेवढं. आता ते काही वेळेला तुम्हाला पनिशमेंट दिली, इतर पेशंटांना आम्ही जर आगाऊपणा केला तर पनिशमेंट देतो, त्या पाठीमागे आमचा वैयक्तिक काय दुश्मनी असते किंवा वैयक्तिक काय स्वार्थ असतो आमचा? वैयक्तिक स्वार्थ काय, काय त्यांची तुमची अगोदर काय ओळख होती, काय भाऊबंदकी आहे, काय नातेसंबंध आहे, काय कधी एकमेकांच्या बिझनेसमध्ये तुम्ही तोटा करून आलाय. इथं आणणाऱ्याला सर अनोळखी आहेत, सरांना पेशंट अनोळखी. काही नातेसंबंध नाही, फक्त हिने एक वसा की समाजाला लागलेली ही व्यसनाची कीड आहे, याच्यापासून मुक्त करायचं, तो तिने वसा घेतलाय. सर आहे, सरांचे वडील देखील आहेत, आणि माझं स्पष्ट मत आहे की एखाद्याची वाहवा त्याच्या तोंडावर गाण्यापेक्षा पाठीमागे आले. आज नशिबानं सर, मी ते शब्द दिला, मी 1 वर्षानंतर तुम्हाला भेटायला येईल, आज माझ्यासमोर आहे. एक वेळेला घरचे नातेसंबंधाने प्रेमानं करतील सुद्धा, काय म्हणतात ते अनोळखी पेशंटांनी तुमच्या, त्या पेशंटला परत त्या परिस्थितीमध्ये तिने काय करून आपली घरची कामाने तेवढं ते केलं. माझं स्पष्ट हे मत आहे. हर प्रकारचे पेशंट येतात, संडास वेगवेगळे, त्याचे डायपर बदलणे, जर त्यांना पनिशमेंट मध्ये असतील तर ती बेडवरती असतील तर ते सगळं साफ करायला लागते, त्यांची आंघोळ घालणे, खात नसतील तर त्याला 2-3 वेळा सांगणे, पनिशमेंट करून बघणे, शेवटला चांगले नसलं तर त्याला सलाईन लावून तरी त्याच्या अंगामध्ये ताकद निर्माण होते. सगळं केलं जाते, हाताने देखील चांगलं सुद्धा जातं. त्याच्यामुळं बाहेर समाजामध्ये त्या व्यसनमुक्ती केंद्राबद्दल काय अफवा पसरत असतील त्यांना एक स्पष्ट करण्याची विनंती आहे. तुम्हाला समाजाचं जर भलं करायचं नसलं तर गैरसमज पसरून वाईट तरी करू नका, आणि अशा व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या वाढली पाहिजे.
आणि सरांना पण माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही या व्यसनमुक्तीमध्ये आधी विस्तार करून वाढवून त्यात आता आम्ही बाहेर पडलोय. आमचं काही अवघ्या रात्री तुम्हाला योगदान लागू नये. आम्ही तुमच्याबरोबर एक समाजाचं ऋण फेडायचं. तुम्ही जे वसा घेतोय ते आमचा बी खाली जर भाग जर वाटला तुम्हाला घ्यावं तर आम्ही आहे तुमच्याबरोबर. तर ह्या शिवशंभूंची भेट आमच्या गावात झाली होती. त्या दोन छत्रपतींच्या विचाराला आपण प्रेरित होऊन आपण नाव काय ठेवलं, शिवशंभू. शिवशंभू. आणि त्या मालेगावामध्ये आपण आता जमिनी घेऊन भारतातलं 1 नंबरचं व्यसनमुक्ती केंद्र बनवायचा आम्ही प्रयत्न करतोय. प्रयत्न आहे. गेल्या 4-5 वर्षामध्ये आम्ही ते बनवतोय. आणि आपल्यासारख्या सर्व लोकांची पण मदत आम्हाला पाहिजे. अवश्य आपल्यासारख्या लोकांची मदत पाहिजे, आपल्यासारख्या लोकांचा विश्वास पाहिजे. समाजामध्ये अशी बरीच लोक असतात की चांगल्या कामाला विरोध असतोच, चांगल्या रोडला स्पीड ब्रेकर हे असतोच, पण काही समाजामध्ये अशी समाजकंटक लोक असतात, ती संतोषी लोक असतात. स्वतः तर सुधारायचं नाहीच, इतर दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघून नाही, स्वतः सुधारायचं नाही, दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघायचं नाही. तर आपण आपली पण एक सामाजिक जबाबदारी आहे. आपल्यासारख्या चांगल्या लोकांनी आपल्या समाजामध्ये असणाऱ्या व्यसनी लोकांना आपण आमच्या ह्या शिवशंभूचा पत्ता देऊ, आम्हाला हे काम करण्यास थोडंसं बळ द्यावं, ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. अजून तुम्हाला काही बोलायचं असेल तर माझं एक स्पष्ट मत आहे. व्यसनमुक्ती केंद्र, तुम्ही केंद्र भरपूर बघितले असतील. भरपूर केंद्र बघितलेले, पण भरपूर ठिकाणचे रिझल्ट. आता मी इथून बाहेर गेल्यापासून इथं ये पण काय संबंध नव्हता. व्यसनमुक्ती केंद्र हे ते काय विषय नव्हता. दिवस आला की फक्त आपल्यात धुंदी, 1 झाली, 1.5 झाली, 2 झाली, 2-3 तास बसलं, काय खावडलं तर खाल्लं, नाही तर संध्याकाळी परत पिली संध्याकाळी, त्याच्यापेक्षा दुसरं काय नव्हतं. पण ज्या वेळेला या व्यसनमुक्ती केंद्रातनं मी येऊन इथं सगळं भोगून सगळं आमच्यासाठीच असते. तुम्हाला शिक्षा करतात मी त्यात काही त्यांना फायदा किंवा घरातले 500,000 रुपये त्यांना एक्स्ट्रा देतात, काही विषय नसतो. आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं व्यवस्थितरित्या कंट्रोल करून तुम्ही एक माणूस म्हणून एक म्हणजे व्यसनाच्या रूपातला राक्षस जे तुमच्या शरीरावर घुसलाय तो बाहेर काढून तुम्हाला माणूस म्हणून समाजाला परत पाठवायचा, तुमच्या कुटुंबात, तुमच्या समाजात. हाच प्रयत्न. विनाकारण मला त्रास दिला जातो. अजिबात तो शांत आहे माणूस, तो कुठला पुन्हा एकात नाही ओढीत नाही, त्याला विनाकारण त्रास देत असतो विषय असतो. काय इथं आगाऊपणा करणार तो निश्चित होणार. जो चांगला राहणार तो अगदी व्यवस्थित टायमिंगच्या आतमध्ये ते समाजात परत डिस्चार्ज होऊन जातात. जेवढं तुम्ही इथं काढ गरजेला, जेवढा त्रास देशील तेवढे तुमचे दिवसही वाढणार आणि शिक्षाही वाढणार. का ते गरजेचं आहे. कारण हे असे व्हायबल माणसं, मी माझ्यावरून सांगतो, मला कंट्रोल करणं शक्य नाही. मी बाबांच्यावरती 2 वेळा कोराड घेऊन गेलो. मी स्वतः बाबांच्या वरती दारू मशीनमध्ये 2 वेळा कोराड घेऊन गेलो. प्रत्येकाला शेवट संपवण्याची भाषा माझ्या तोंडात येत होती. मला सुद्धा तुम्ही म्हणतो ना, मी तुम्हाला सुद्धा सांगितलेलं, तुमचं हे व्यसनमुक्ती केंद्र तर ठेवणार नाही, बंद पाडणार. तुम्हाला रस्त्यावर कुठेही भेटला तर तुम्हाला भोकसणार आणि मग घरांना संपवणार, मला कुठं जायचं. ह्या विचाराचा म्हणजे हे माणसांचे विचार नाही, हे सैतानाचे विचार. आणि हे व्यसनामुळे एका चांगल्या माणसाचा कसा सैतान तयार होतोय, कसे गुन्हेगार तयार होतात, कसे निगेटिव्हिटी तयार होत जाते. पण हे सगळं इथं रिपेअर केलं जातं. माणूस घडवला जातोय, समाजाला चांगला, कुटुंबाला चांगला आणि समंजस जबाबदार नागरिक होऊन इथनं माणूस. पण कधी 80% यांनी करतील, यांची तयारी 99% करण्यावर आहे. पण शेवटी शरीरातली दारू 3 महिन्याची, डोक्यातली दारू आपण स्वतः घालवायचे. ज्या वेळेला मला 1% जरी प्रामाणिक विचार माझ्या मनात आला, मला हे सगळं आत्मसात करायचं आहे, माणूस म्हणून जगायचं, मला सगळ्यांना एकच विनंती आहे की 99% प्रयत्न करते, 1% फक्त तुमच्या मनाची तयारी ठेवा की मला यातनं सुधारायचं. यश तुमच्या पायाचे, हातात पण नाही, पायाचे. माणूस 100% कोण म्हणते दारू सुटत नाही. भगवान बुद्धाने सांगितलेली गोष्ट, समोर इथे बसलेले असतात आणि भगवान बुद्धांना फक्त बोलवत असतोय आणि ते बघताना भगवान बुद्धांनी झाडाला मिठी मारलेली आहे, ते सांगतात मी झाड सोडत नाही. तर झाड मला सोडणं म्हणून भगवान बुद्ध सांगतात, झाड मला सोडणं मी कसं आहे. तुम्ही झाडाला मिठी मारून बसलाय आणि झाड कसं तुम्हाला सोडणार. दारूचं असंच आहे, दारू पिणार आपल्याकडे घराकडे येत नाही पी म्हणून आपण त्याच्याविषयी जातोय दारू प्यायला. आपण दारू सोडत नाही आणि आपण म्हणतोय की दारू मला सोडत. दारू तुला कवा सोडले, फक्त तू तिला सोडायची गरज. तर परत एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या सुदेश भोसलेंचा आम्ही
अभिनंदन करतो. त्यांनी आज 1 वर्ष स्वतःला सिद्ध करून दावलं की निर्व्यसनी राहिल्यानंतर किती फायदा होतो आणि त्यांनी जे शब्दाला लागले तसं त्यांना दीर्घायुष्य लाभून दे आणि प्रत्येक वर्षी ते येऊन इथं आमच्या इथं आमची गाडी म्हणजे आणि सर्वांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. तर तुम्ही सर्वांनी त्यांचा फॉलो करावं, कारण आयुष्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचा हिरो बनणं किंवा फॉलो करणं त्यासाठी आयडल बनवणं गरजेचं असतं. तर व्यसनी लोकांसाठी मी एक सांगेन की हा एक आपल्यासाठी आयडल हिरोच असेल. अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यासाठी बाकी लोकांसाठी हिरो असतील, पण आमच्या ह्या व्यसनमुक्ती करण्यासाठी आमचा अमिताभ बच्चन हाच, शाहरुख खान हाच, सलमान खान हाच, आमचा हा व्यसनमुक्तीसाठी आपल्या सर्व व्यसनी लोकांसाठी आयडल आहे. ह्यांचे थोडंसं तुम्ही मार्गदर्शन घ्या, यांचं चांगलं गुण आत्मसात करा. कधीही तुम्हाला वाटलं तर हेरले गावा यांची माझं हेरलेगाव आहे. हेरलेगाववरती माळभागावरती सुशांत भोसले, दत्ता भोसले म्हणून मला तिथं सिलेक्ट होता. कॅटलॉग सुशांत भोसले कुठं राहतात तुम्हाला कोणीही सांगेल. कधीही अडचण आली तर माझ्या घरी या. इथं काय याच्यापेक्षा सर आहे, अगदी देवगुणाचे आहे. तिकडं सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. आणि खरोखर ज्यांना ज्यांच्या घरात व्यसनातील लोकांचे त्रास शेवटच्या स्टेप करणारे ज्यांना सुदृढ वाटते, अवश्य एकदा सरांना कॉल करा, भेटा. ते तुमच्यासाठी तत्पर सेवेला हजर आहे. आणि काही अडचण येऊन दे सर, कधीही अर्ध्या रात्री आम्हाला माणूस म्हणून जाण्याची आम्हाला ते संधी दिली आहे. तसंच माणसांच्या आमचं कार्य पण चांगलं होऊन दे हीच इच्छा. तर आमच्या ह्या सत्कार्यामध्ये तुमचा हा खालीचा वाटा असणारच आहे. तुम्हाला घेतल्याशिवाय आमचं हे कार्य पूर्ण होणारच नाही. घेऊनच आपण जायचं आहे. तुमच्यासाठी मला अशी बरीच भाऊ मला पाहिजेत जी निर्व्यसनी झालेली आहेत, या पूर्णपणे दलदलीतून बाहेर पडलेले आहेत. तर परत एकदा तुम्ही इथं आलात त्याबद्दल आम्हाला फार आनंद वाटला आणि त्याबद्दल मी परत तुमचं मनापासून धन्यवाद देतो, कारण तुम्ही व्यसनमुक्त झाला. आम्हाला मिळालेली आमची इथनं पुढची जिंदगी ही व्यसनमुक्ती केल्यावर दिलेली बोनसची जिंदगी आहे आणि ती चांगल्या रीतीने आम्ही मिळालेलं आयुष्य. मी 2-2.5 महिने पुढे जगत नव्हतो. आज इथं आलो त्यावेळेला 85 वर होतो. बरोबर 1 वर्षात आता 86 वरती आहे. टॉप आहे, व्यवस्थित आहे. काम धंदा घर शेती आई बाबा सगळं सांभाळून सरांना 1 वर्षाच्या आत मी तुम्हाला रिपीटर म्हणून तरी येणारच नाही, पण भेटायला येणार ते 1 वर्षानंतरच येणार म्हणून मी सांगून घेतो. तर परत एकदा सर्वांचे धन्यवाद. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच. आणखी नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.